नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार 10 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर हरभऱ्याच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मग हरभऱ्याला काय मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रातच बाजारभाव पहा. वेळ न लावता लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, एक विनंती आहे की चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे अहमदपूर. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 95 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 4,900 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 5,143 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 5,222 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लोहा. आवक आलेली आहे 25 क्विंटलची. कमीत कमी हरभऱ्याला लोह्याला दर मिळाला 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 5,231 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 5,241 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे वसमत. हरभऱ्याला आवक आलेली आहे 202 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,060 रुपये, तर जास्तीच्या दर मिळाला 5,120 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शेगाव. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 138 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 4,350 रुपये, सर्वसाधारण दर 4,910 रुपये, तर जास्तीच्या दर मिळाला 5,100 रुपये. यानंतर बाजार समिती आहे बाबुळगाव. हरभऱ्याला आवक आलेली आहे 1300 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,701 रुपया, सर्वसाधारण दर 4,851 रुपये, तर जास्तीच्या दर मिळाला 5,015 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे काटोल. आवक आलेली आहे हरभऱ्याला 285 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,761 रुपये, सर्वसाधारण दर 4,950 रुपये, तर जास्तीच्या दर मिळाला 5,001 रुपया. यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 284 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,650 रुपये, सर्वसाधारण दर 4,850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,005 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती शिंदी शेलू. आवक आलेली आहे हरभऱ्याला 3,000 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 4,650 रुपये, सर्वसाधारण दर 4,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,050 रुपये.